एखाद्या वस्तूवर डिस्काउंट दिलं नाही तर त्या वस्तूची जी छापील किंमत असते तीच विक्री किंमत असते, त्याच्यावरच आधारित प्रश्न आहे. बघा, जर चिन्हांकित किमतीचे म्हणजेच छापील किमतीचे 40%, मला सांगा छापील किंमत याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मार्क्ड प्राइस, MP. म्हणजे चिन्हांकित MP चे किती टक्के? 40%. 40%. हे म्हणजे काय? हे म्हणजे बरोबर खरेदी किमतीच्या 50% एवढी आहे. खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे CP, त्याच्या किती टक्के आहे? 50%. लक्षात येते? म्हणजे जे दिलेलं आहे ते मी मांडलं इथे. आता इथे टक्के कॅन्सल, 0 कॅन्सल, बरोबर. मग काय येणार बघा, MP म्हणजे मार्क्ड प्राइस भागिले CP, या CPला मी खाली घेतलं, बरोबर 5/4. येते लक्षात? आता जर सवलत दिली नाही तर नफ्याची टक्केवारी शोधा असं म्हटलेलं आहे. मला सांगा 4 रुपयाची खरेदी किंमत आहे आणि त्या वस्तूची छापील किंमत 5 रुपये आहे. याचा अर्थ वस्तू 4ला मी खरेदी केली, वस्तू 4ला खरेदी केली आणि या मार्क्ड प्राइसला म्हणजे छापील किमतीलाच विकली, कारण डिस्काउंट दिलेलंच नाहीये. म्हणजे ही झाली विक्री किंमत. मला सांगा 4 रुपयाची वस्तू घेतली आणि ती 5ला विकली, याचा अर्थ 4 रुपयाच्या वस्तूच्या खरेदी किमतीवर 1 रुपयाचा प्रॉफिट झाला. मग 4वर 1 रुपया एक्स्ट्रा मिळाला तर मला 100वर किती रुपये एक्स्ट्रा मिळतील, जेणेकरून मला नफ्याची टक्केवारी मिळेल. आता काय येणार? 4 × 4, इथे 25/100, म्हणजे उत्तर येतं 25, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत असतील मॅथ्सचे तर कोणताही प्रश्न येऊ द्या, कितीही अवघड येऊ द्या, कितीही सोपा येऊ द्या, तो अतिशय सोप्या पद्धतीने सुटतो. अशाच स्मार्ट ट्रिकसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.